हॅलो फॅमिली, आज आपण इडली बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी तांदूळ घेतलेले आहेत 2 ग्लास आणि 1 ग्लास उडदाची डाळ घेतलेली आहे. थोडे 2 चमचे असे मेथी दाणा. हे चांगलं मिक्स करून 6 तास भिजत ठेवते. 6 तास भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता यातलं आपण पाणी सगळं निथळून काढलेलं आहे आणि त्याच्यात मिक्सरला पेस्ट बनवून घेऊ. मिक्सरला पेस्ट बनते. मिक्सरचे पेस्ट मस्तपैकी आपण एका पातेल्यामध्ये किंवा एका डब्यामध्ये काढून घेऊ. त्यामध्ये आता मीठ, 1 चम्मच सोडा, खाण्याचा सोडा हे टाकून मिक्स करून घेऊ. मिक्स करून घेतल्यानंतर त्याला एक जीव करू आणखी छान प्रकारे, जेणेकरून आपलं मीठ आणि सोडा छान प्रकारे मिक्स होऊन जाईल. आणि याची कन्सिस्टन्सी आपण खूप जास्त पातळ पण नाही करायची आणि घट्ट पण नाही करायची. मीडियम अशी कन्सिस्टन्सी ठेवून त्याला रात्रभर झाकून ठेवून देऊ. सकाळी उठल्यानंतर आपण पाहू शकतो की ते चांगल्यापैकी फर्मंट झालेलं आहे. आता याला आपण ठेवून देऊ सकाळसाठी. आणि सकाळी उठल्यावर तुम्ही पाहू शकता हे आपलं इडलीचं बॅटर मस्तपैकी टम्म असं फुगलेलं आहे. याचे फुगून मूळ देता पण आपण इडल्या बनवू शकतो किंवा याला एकदा मिक्स करून छान प्रकारे त्याच्या पण इडल्या बनवू शकतो. दोन्ही प्रकारे छान होतात. इथे मी इडली पात्र ठेवलेलं आहे. त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून अर्धा लिंबू पिळून टाकला आणि त्याची साल पण त्यातच टाकली, जेणेकरून आपलं इडली पात्र खराब होणार नाही आणि ते स्वच्छ दिसेल, आपल्याला काळं पडणार नाही. पाणी गरम करायला ठेवू. पाणी गरम होते तोपर्यंत आपण इडल्या बनवण्याचं बॅटर मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती सुंदर प्रकारे अशी आपली जाळी आली आहे. मस्तपैकी छान प्रकारे फर्मंट झालेला आहे. आता याच्या एकदम मस्त सुंदर अशा इडल्या आपण बनवणार आहोत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सुरेख दिसत आहे. स्मेल पण खूप छान येतोय. तुम्ही करून पहा म्हणजे तुम्हालाही समजेल. इथे आता आपण इडलीचे जे ट्रे असतात बनवण्याचे ते घेतलेले आहेत. त्याला एकदा थोडंसं तेलाचा हातमध्ये थोडं तेल लावून त्याला मिक्स करून त्याला भांड्याला लावून घेऊ आणि ते तेल पूर्ण प्रकारे छान प्रकारे लावून घेऊ. लावून घेतल्यानंतर त्यात इडलीचं बॅटर टाकू आणि ते स्टीम व्हायला 10 मिनिटं ते 15 मिनिटं असं ठेवून देऊ. आता हे तेल छान प्रकारे मिक्स करून लावून घेऊ भांड्यांना, जेणेकरून आपली इडली चिटकणार नाही तर भांड्यांना. ॲल्युमिनियमचा असल्यामुळे. आता यात आपण इडलीचं बॅटर थोडं करून टाकू. खूप पूर्ण पण भरायचं नाही आहे, थोडं भरायचं, जेणेकरून आपल्या इडलीला फुगण्यासाठी पण थोडीशी जागा द्यायची. या प्रकारे आपण मस्तपैकी इडल्या लावून घेऊ आणि थोडंसं टॅप करून घेतलं म्हणजे त्याचा शेप व्यवस्थित येतो. आणि आपण पूर्ण चारी पण ठेवून देऊ. आता हे ठेवून 10 मिनिटं ते 15 मिनिटांमध्ये शिजून जातं. शक्यतो 10 मिनिटं घ्यायचे हाय फ्लेमवर. 15 मिनिटं घेतले तरी चालतात. पण एकदम मस्त प्रकारे तुम्ही पाहू शकता आपली इडली टम्म फुगलेली आहे. त्याचा कलर पण किती सुंदर आलेला आहे. आणि अशाच रेसिपीसाठी मला नक्की फॉलो करा. लाईक